श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। रामानवनीरत सम नवनीत प्रिय नवनीरत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। शरणागत दीना चरणी नेयी राम शरणागत दीना शरणी नेयी करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी रामा हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख सादे हो साजणी सुख सादे हो साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा। तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरु बाप रखुमा देवी बरु बाप रखुमा देवी बरु। तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। सागमग सागमध गमग सनी सागमग सागमद साद मग धरोनिया फराश करी भक्तजनांची विघ्ने बारी भक्तजनांची विघ्ने बारी भक्तजनांची धरोनिया फराश करी धरोनिया फराश करी भक्तजनांची विघ्ने बारी भक्तजनांची विघ्ने बारी भक्तजनांची ऐसा गजानन महाराजा ऐसा गजानन महाराजा ऐसा गजानन महाराजा महाराजा ऐसा गजानन महाराजा त्याचे चरणी लाहो माझा लाहो माझा लाहो माझा धरोनिया हर्ष करी भक्तजनांची विघ्ने बारी भक्तजनांची भावमोदक हारा भरी भावमोदक हारा भरी भावमोदक भावमोदक हारा भरी तुका भावे पूजा करी पूजा करी पूजा करी धरोनिया फरश करी भक्तजनांची विघ्ने बारी भक्तजनांची विघ्ने बारी भक्तजनांची विघ्ने बारी विघ्ने बारी मंगलमूर्ती मोरया। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश। या आपल्या उक्तीप्रमाणे प्रथम दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण केलं मग नामदेव महाराजांची रचना पाहिली मग नाथांची पाहिली आणि आज संत शिरोमणी तुकोबारायांची रचना। तुकोबारायांची महती अशी आहे की त्यांना संतांचा मुकुटमणी होण्याचं भाग्य लाभलंय। संतांचा मुकुटमणी आणि त्यांच्याबद्दल लिहिताना
आपले श्लोककार असे लिहितात, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दूजा तुकावा. या शब्दांचे अर्थ सहसा पटकन न कळणारेच आहेत. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणजे वाणी म्हणजे वाचा. तुकोबांनी अवघ्या अभंगांचं जे प्रचंड मोठं वाङ्मय मंदिर आपल्याला दिलं, याच्यामध्ये काठोकाठ वेदांत भरलेला आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, अशी तुकोबांची स्पष्टोक्ती आहे. ओतप्रोत वेदांत भरलेलीच ज्याची वाणी आहे, अशा माणसाला नुसतं वाणी कसं म्हणावं? कारण तुकोबांच्या घराण्यामध्ये शेतीचा आणि दुकानदारीचा व्यवसाय होता, त्याला वाण्याचा व्यवसाय असं म्हणतात. अहो, पण ज्यांची वाचा ओतप्रोत वेदांतानी भरली, त्याला फक्त वाणी म्हणजे दुकानदारी करणारा असा कसं म्हणावं? मग श्लोककार म्हणतात, हा साधा मनुष्य नव्हे, परब्रह्मरूपी असा जो तुकावा. साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. आणि आता शब्दाची मजा पहा. तयाचे तुकी म्हणजे त्याच्या तुलनेसाठी कोण दुजा तुकावा. दुसऱ्या कोणाची तिथे तुलना करायची शक्यच नाही. कोणाचीही त्या ठिकाणी तुलना करणं शक्य नाही, असं या ठिकाणी म्हटलंय. तुकोबांनी या अभंगामध्ये गणेशाचं शस्त्रधारी वर्णन केलंय. धरोनिया फर्श करी भक्तजनांची विघ्ने वारी, ऐसा गजानन महाराजा त्याचे चरणी लाहो माझा, भाव मोदक हारा भरी तुका भावे पूजा करी. पुन्हा आता या वाक्याचा अर्थ सांगणं भाग आहे. माणसं अभंगाचा अर्थ पाहत नाहीत. संतांनी सांगितलंय त्याच्यावरती विचार चिंतन मनन करत नाहीत. जे त्या अभंगात नाही ते शोधायचा प्रयत्न करतात. एका विद्वान मनुष्यानं मला सांगितलं होतं हे. म्हणजे आपले महाराज, तुम्हाला अगदी खरं सांगतो, संशोधन करून सांगतो, सप्रमाण सांगतो की नामदेव महाराजांचं आडनाव भावे असं आहे. आणि तसंच नाम्याचा तुका असं जे म्हटलं जाते ते योग्यच आहे. कारण तुकोबांचंही आडनाव भावेच आहे. म्हणलं काय विद्वत्ता तुझी, नामदेवांचं आडनाव भावे आहे, याला प्रमाण काय सांगशील वत्सा? आहे तर, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. आता पहा प्रमाण फळे. केशवासी नामदेव भावे ओवाळिती, पांडुरंग हरी वासुदेव. वा, आहे का नाही? स्वच्छ नामनिर्देश आहे. केशवासी कोण ओवाळिती? नामदेव भावे. केशवासी नामदेव भावे ओवाळिती. आणि आता तुम्हीच जो अभंग म्हटलात तेच तुकोबांचं प्रमाण. भाव मोदक हारा भरी तुका भावे पूजा करी. आहे का नाही? स्वच्छ तुम्हीच गाताय आणि तुम्हालाच संशय म्हणजे काय? अशा विद्वानांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. अरे वेड्यात, या सगळ्या ठिकाणी भावे हा शब्द आडनाववाचक नाही रे येत, तो भक्तिभावासाठी येतो. संतांनी आपल्या वाङ्मयात कधीही आडनाव येऊच दिलं नाही. आपण शोधलं म्हणून कळलं, त्याने येऊ दिलं नाही.
कारण संतांना माहीत होतं जगातले निम्मे प्रश्न आडनावानीच होतात, बाकी नंतर. पांडुरंग हरी वासुदेव हरी. संत सजग आहेत. या अभंगाचं चिंतन करताना एक लक्षात घेतलं पाहिजे, खरं तर संत महंतांना, ज्यांना शांतताच प्रिय आहे, अशा लोकांना हे शस्त्र घेणं, हे युद्ध करणं, ही हाणामारी होणं, त्याच्यात रक्तपात होणं छॅ 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 अजिबात आवडत नाही, असं स्वाभाविक आहे. पण आपल्याला सातत्याने असं दिसतं की संत तसे नाहीत. संत उपासना करणारे आहेत, ध्यानधारणा करणारे आहेत, तपश्चर्या करणारे आहेत, पण शस्त्र आणि न्याय मिळवण्यासाठी युद्ध, त्याच्यासाठी होणारी झटापट, त्याच्यासाठी होणारा रक्तपात, ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या मान्य नाही, संतांना त्या गोष्टी स्तुत्य आहेत. ते त्याची स्तुती करतात. हे झालं ते चांगलं झालं, याच्यात हिंसेचं समर्थन नाही आहे. न्यायासाठी असेल तर ती स्तुत्य आहे, अन्यायासाठी असेल तर ती निंदाजनक आहे. याचं एक सोपं उदाहरण सांगतो. काय आहे? शस्त्राच्या शक्तीपेक्षा आध्यात्मिक चमत्काराची योग्यता मोठी आहे, यात संशयच नाही. पण जी गोष्ट सामान्य शस्त्रांनी होण्यासारखी आहे, त्याच्यासाठी आध्यात्मिक योग्यता वापरणं म्हणजे आध्यात्मिक योग्यतेचाही गैरवापरच की. अनाठाई वापर. घरामध्ये निर्माण झालेले डास आणि ढेकूण हे साध्या औषध मारण्याने जर मरणार असतील, साध्या अग्निहोत्राने जर मरणार असतील, तर त्याच्यासाठी कोणी बंदूक मागेल का? तुमच्याकडे चांगली बंदूक मिळते का? का ढेकूण मारायचेत मेल्या ढेकणासाठी. तसंच या समाजातल्या सामान्य दुष्टांना संपवण्यासाठी आध्यात्मिक शक्ती वापरत बसण्याचा वेडेपणा करणं संतांनी सहसा असं कधीच केलं नाही. एखादा आध्यात्मिक चमत्कार दाखवला, पण तो आपल्याला काही योग्यता आहे एवढंच सिद्ध करण्यापुरतं, नंतर नाही. आपल्या सगळ्यांना ती प्रसिद्ध कथा माहिती आहे की दिवाळीचे दिवस होते आणि मुक्ताबाईच्या मनात असं आलं की आपल्या तीनही भावांना थोडं गोडाधोडाचं काहीतरी खाऊ घालावं. रोज स्वयंपाक तीच करत होती. जे भिक्षेतून येत होतं त्याच्यातून जमेल तसा स्वयंपाक चालला होता. पण दिवाळी आहे. तिनं आपली इच्छा ज्ञानोबापाशी बोलून दाखवली. दादा, आज आपण छान गुळ घालून मांडे तयार करू. बघ, आज दिवाळी आहे, भिक्षेमध्ये तुला नक्की गोड काहीतरी मिळेलच. आणि तिची वाणी खरी ठरणारच. मिळालं, भरपूर पीठ मिळालं, गुळ मिळाला, तुपाची बुदली मिळाली. आता झकास मांडे होणार. पण ते मांडे नुसते मळून आणि थापून पुरणार नाही, ते भाजावे लागतात. आणि ते नुसते चुलीवर नाही भाजता येत. त्या चुलीतल्या निखाऱ्यांच्या वर एक मातीची खापरी ठेवावी लागते. त्या खापरीला गरम करायचं आणि त्याच्यावर मांडे भाजायचे. म्हणून मग खापरी कुठे मिळेल का असा शोध घेतला. तर एका कुंभारानं अतिशय प्रेमाने ती खापरी पण दिली. घे मुक्ते. पण ती खापरी घेऊन घरी येत असताना गावातल्या कर्मठ लोकांना पाहवलं नाही ते. अहो, यांचं अस्तित्वच जिथे त्यांना बघवत नव्हतं, तिथे यांची दिवाळी साजरी होती हे कुठलं बघता येणार. त्या दुष्ट माणसांनी तिच्या हातातून खापरी घेतली, ताडकन फोडून टाकली. हो, वाईट वाटलं मनाला. अशा वेळेला ज्ञानोबा म्हणाले, मुक्ता, चिंता नको करूस. हा ग वेडे, ही खापरी नाही, हा अग्नी नाही. ठीक आहे,
आपल्यामध्ये सुद्धा अग्नी आहे, तो योगशास्त्राने प्रज्वलित करता येतो. माझी पाठ खापरीसारखी मी लाल करतो, त्याच्यावर भाज मांडे. त्या सगळ्या विद्वानांचा गर्व हरण करण्यासाठी ज्ञानोबांनी एक दिवस तो आध्यात्मिक चमत्कार दाखवला. पण याचा अर्थ ज्ञानेश्वरांकडे रोज असाच स्वयंपाक सुरू झाला असं नाही होत. बाकीच्या वेळेला चुलीवरच स्वयंपाक केला पाहिजे, लाकडच पेटवली पाहिजे, त्याला पर्यायच नाही. सामान्य जीवनामध्ये काय करावं लागेल याचा आदर्श जेव्हा समाजाला द्यायचा असतो तेव्हा शस्त्र धारण करण्याला पर्यायच राहत नाही. मान्य आध्यात्मिक योग्यतेपेक्षा ते शस्त्र धारण करणं थोडंसं खालच्या दर्जाचं मानलं जातं, तेही एक वेळ मान्य करू. पण सामान्यांना तेच उपलब्ध आहे ना, प्रत्येकजण त्या पातळीवर नाही पोचणार. म्हणून तुलसीदास महाराज सुद्धा अतिशय प्रेमाने रामांचं वर्णन करताना नेरे गमदने साने परे गरे धने धने रे गने ग. तुलसीदास महाराज वर्णन असं करतायत प्रभू रामचंद्रांचं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्रीराम श्रीराम संत तुलसीदास काय वर्णन करतायत पहा. शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणं. शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणं. आजानुभुज शरचापधर संग्राम चित्त खर दूषणं. आजानुभुज शरचापधर संग्राम चित्त खर दूषणं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्रीराम 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 श्रीराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की. शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणम. पण याबरोबरच तुलसीदास स्तुती करतात. आजानुभुज शरचापधर म्हणजे धनुष्यबाण घेतलेला. घेतलेला म्हणजे नुसता खांद्यावर घेतलेला नव्हे, दिवाळीच्या दिवशी गंध लावण्यापुरता घरात असलेला नव्हे, कुठल्या तरी सेलिब्रेशन मध्ये फोटो सेशन पुरता आणलेला नव्हे. तर तो धनुष्यबाण कसा? शरचापधर. आणि त्या धनुष्यबाणानं संग्रामजित खर दूषणम. खर आणि दूषण नावाच्या दोन राक्षसांनी जेव्हा 14 सहस्र सेना आणल्या, त्या 14 सहस्र सेनेचा एका प्रहरामध्ये निपात ज्या रामाने केला, त्या रामचंद्राची मी स्तुती करतोय. संतांचं हे मानस
लक्षात घेतलं पाहिजे बरं. नुसतं देवांनीच शस्त्र घ्यावं अशी तुकोबांची इच्छा नाही, भक्तांनी पण घ्यावं अशी छोटीशी सूचना त्यांनी त्यांच्या अभंगात केलेली आहे. मऊ मेणा होऊन आम्ही विष्णुदास, पण वेळ पडली तर कठीण वज्रास भेदू ऐसे. विष्णूनीच नाही, गणपतीनच नाही, तर विष्णूच्या दासांनी सुद्धा असं असावं की भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाचे काठी हाणू माथा, असं भक्तांनी असावं असं तुकोबांचं मत आहे. आपण म्हणाल असं कसा हो विरोधाभास, दुष्ट मरावेत अशी कधी त्याच्या आधी कोणी इच्छा केली नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे जे खळ असतील, जे दुष्ट असतील, त्यांच्या मनातली व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, पाप करण्याची इच्छा ती नष्ट होवो. व्यंकटी सांडो. पण ज्ञानेश्वर माऊलींच्या मध्ये आणि तुकोबांच्या मध्ये 400 वर्षाचं अंतर आहे. 400 वर्षाच्या अनुभवाने तुकोबांच्या लक्षात आलंय की जगामध्ये काही खळ असे आहेत की जे व्यंकटी सोडायला नाही तयार. त्यांची जाऊ दे जाऊ दे अशा प्रार्थना करत वाट बघण्यात अर्थ नाही. ज्यांना स्वतःहून व्यंकटी बाजूला करायची नसेल, त्यांच्या डोक्यात किंवा पाठीत योग्य तो प्रहार करून त्यांना सरळ मार्गावरती आणणं हे सुद्धा तुम्हा आम्हा वारकऱ्यांचे काम आहे. आपले नावच वारकरी असे आहे. जिथे वाईट दिसेल त्याच्यावर वार केला पाहिजे. ते बदलायचा किंवा ते चांगलं करण्याचा, ते स्वच्छ करण्याचा अतोनात प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुकोबा स्वतः अशा युद्धाला आपल्या भक्तांनीही सिद्ध राहावं असा उपदेश करणारे आहेत. तर अशा तुकोबांनी भगवंताचं शस्त्रधारी वर्णन करावं. यात काहीच वेगळं वाटायला नको आणि त्यात कमीही वाटायला नको. जेव्हा डॉक्टर आपली तब्येत बिघडलेली असते तेव्हा आधी गोळ्या देतात, मग मलम देतात, मग नाही जमलं तर काढा देतात, आणि त्यातूनही नाही जमलं तर मग शेवटी सूचना देतात, एखादी शस्त्रक्रिया आवश्यक आहे. ऑपरेशनला शस्त्रक्रिया म्हणतात. लक्षात ठेवा, शस्त्र न वापरता जे औषधोपचार केले जातात त्याला सुद्धा वैद्यकीय सेवाच म्हणतात. पण या औषधांनी जर आपल्या अंगातला आजार जायला तयार नसेल तर शस्त्रांनी तो आजार बाजूला करणं यालाही सेवाच म्हणतात. सेवा म्हणजे बिना शस्त्रांनी जे केलं त्याच फक्त सेवा, असा अर्धवटासारखा अर्थ कुणीही संतांनी काढला नाही. जेव्हा आपलं रक्षक दल, पोलीस असोत सैनिक असोत, शस्त्र घेऊन आपल्या रक्षणासाठी उभे असतात, तेव्हा ती सैनिकी किंवा त्या पोलिसांची ती हिंसा नसते, सेवा असते, समाजाची सेवा असते. आणि असं समाजातल्या न्यायाचं रक्षण करणारं जे शस्त्र आहे, न्यायाचं रक्षण करण्यासाठी जे युद्ध आहे, ते नुसतं मान्य आहे असं आंबट तोंड करून नाही बोलायचं, ते स्तुत्य आहे. म्हणून त्याचा आदर सत्कार सुद्धा लोकांच्या मनात बसला पाहिजे. यासाठी पूर्वपद्याचा अभंग तुकोबा असा सांगतायत, धरोनिया हर्ष करी भक्तजनांची विघ्ने बारी, भक्तजनांची विघ्ने बारी, भक्तजनांची
ऐसा गजानन महाराजा, ऐसा गजानन महाराजा, त्याचे चरणी लाहो माझा धरोनिया हर्ष करी, भक्तजनांची विघ्ने बारी, भक्तजनांची विघ्ने बारी, भक्तजनांची विघ्ने बारी. मंगलमूर्ती मोरया. परंपरेप्रमाणे थोडंसं भजन करूया आणि मग आख्यानाचा आनंद घेऊया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज. माझ्याबरोबर आपण सगळेजण म्हणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण पहिल्याच दिवशी असं पाहिलं की गणेश पुराणाचे 2 भाग आहेत. एक भाग आहे तो उपासना खंड आहे आणि दुसरा भाग आहे तो क्रीडा खंड आहे. म्हणजे ज्यामध्ये गणेशानं प्रत्यक्ष दुसऱ्या कोणाला सुचवून नव्हे तर स्वतःच प्रत्यक्ष अशा काही कृती केल्या आहेत, काही लीला केल्या आहेत. यापैकी आता क्रीडा खंडातल्या एका लीलेला सुरुवात करायची आहे. कथा अशी सांगितली जाते, मुद्दाम लक्षात ठेवा, पुराणातल्या कथा या नुसत्या शब्दार्थाने वाचायच्या नसतात. त्याच्यामध्ये काही गूढार्थ असतात, त्याच्यात काही ध्वन्यार्थ असतो, तो समजावून घ्यायचा असतो. आता पहा, जी ओळ आहे त्याच्यातून काय अर्थ काढायचा लक्षात घ्या. कथा सांगितली जाते अशी, ब्रह्म्यास जृंभा सहजात आली, वक्त्रातुनी मूर्ती तदा निघाली. तो दैत्य जृंभासुर सज्ज झाला, वरदान देतो धाता तयाला. जय जय रघुवीर समर्थ. कथा सांगितली जाते अशी, ब्रह्मदेवांना एक जांभई आली आणि या जांभईतनं एक राक्षस आला. ब्रह्म्यास जृंभा सहजात आली, वक्त्रातुनी मूर्ती तदा निघाली. जांभईतून कधी कोणी जन्माला येतं का हो? म्हणून याचा शब्दार्थ नाही मागायचा, याच्यात गूढार्थ असतो. जांभई कशाचं लक्षण आहे? दमल्याचं लक्षण आहे, थकल्याचं लक्षण आहे, कंटाळा आल्याचं लक्षण आहे. आता मी याच्यात लक्ष घालणार नाही याचं लक्षण आहे. मी आता तुम्हाला काम लावून दिले ना, तुम्ही करा ना आता सगळं, जरा वेळ मी शांत राहतो. असा जेव्हा
सृष्टीची निर्मिती करत असताना एखाद्या क्षणी कंटाळा होतो, त्या क्षणी राक्षस जन्माला येतात. जसं शाळेतले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असताना जर काही वेळा कंटाळा झाला तर शेवटी शिक्षक हे ब्रह्मदेवच, कारण विद्यार्थ्यांना ते घडवतायत, सृष्टी निर्माण करतायत. त्यांचं थोडं दुर्लक्ष झालं, आता तुमचा तुम्ही अभ्यास करा, झालं, राक्षस आलेच जन्माला म्हणून समजा. म्हणून असे राक्षस समाजात नको असतील तर समाजातल्या शिक्षकांनी, समाजातल्या निर्मितीकारांनी प्रतिक्षण सावध राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. म्हणजे आपण विश्रांतीच घेऊ नये असं नाही म्हणत, पण आपल्या विश्रांतीच्या वेळेला कोणीतरी उत्तराधिकारी तितकाच चांगला पाहिजे की तो नीट लक्ष देईल. हो, सामान्य माणसं जबाबदारी ओळखून करतील असं वाटणं हाच वेडेपणा आहे. त्यासाठी आपलाच योग्य उत्तराधिकारी पाहिजे. पण नाही जमलं, एक क्षण आळस झाला आणि तो दैत्य जृंभासुर सज्ज झाला. अतिशय रूपानं शेंद्रासारखा, सफरचंदासारखा, फॉरिनर, गोरा गोरा पान, सुदृढ असा गोबऱ्या गोबऱ्या गालाचा तो बांब्या, असा मस्त तयार झालेला तो म्हणाला इतकंच, ब्रह्मदेवा, तुम्ही मला निर्माण केलंत, मी तुमचं लेकरू आहे, तर आता या सृष्टीमध्ये मी जाणार आहे, तुमचा मुलगा म्हणून जाणार आहे. तर या सृष्टीतल्या लोकांना माझ्याबद्दल जरा दबदबा वाटला पाहिजे, यासाठी काही वरदान द्या मला. ब्रह्मदेव पण हसून म्हणाले, बरं, काय वरदान देऊ रे तुला, काही फारसं मोठं नको, पण क्रोधे मदालिंगन होय जासी, तो मृत्यू पावो वदयावरासी. मी रागा रागाने ज्याला मिठी मारीन तो मरेल, असा आशीर्वाद देऊन टाका. क्रोधे मद आलिंगन होय जासी, ज्याला मी रागाने आलिंगन देईल तो मृत्यू पावो वदयावरासी. ब्रह्मदेवांना त्यातली भयानकता लक्षात नाही आली, पटकन तथास्तु म्हणून गेले. आणि मग काय, हे विद्वान निघाले, आता जमलं, आता एक एक राजाला बोलवतो, शस्त्रबिस्त्र नकोच, कुस्ती खेळायला बोलवतो. आणि कुस्तीला आला, नुसती मिठी मारली, राजा खलास, राज्य आपलं, जमलं. असा तो निघाला. त्याचं मूळ नाव जृंभासुर, पण तो अतिशय सुंदर अशा शेंद्री वर्णाचा होता, म्हणून त्याला त्याच्या रंगावरून सिंदुरासुर असंही नाव पडलं. सिंदूरच असा शेंद्री केशरी रंगाचा असतो, असा झकास रंगाचा. निघाला खरा, नारदांच्या कानावर ही गोष्ट गेली. अहो, ज्याचं फक्त शिक्षण झालंय, त्याच्या संस्कारांची परीक्षा नाही, काही नाही, काही नाही, दणकन तुम्ही वरदान देऊन मोकळे होताय. आता खरं ब्रह्मदेवांचे नारद हे मानसपुत्रच आहेत, पण तरी सुद्धा आपले बाबा काही वेळेला असा विक्षिप्तपणा करतात. त्या बाबांना सुद्धा एकदा चाप लागायला हवा. म्हणून नारद मुनी मध्येच भेटले त्या सिंदुरासुराला, म्हणाले, कसं काय, कसं, तुम्ही नारद नाही का, नमस्कार नमस्कार, काय आता तुमची आम्हाला खूप गरज लागणार आहे. का, आता सगळ्या पृथ्वीवर आपलं राज्य आहे, राजाला तुमच्यासारख्यांची गरज लागतेच. ते कसं काय, अहो आता एकेका राजाला बोलवणार द्वंद्व युद्धासाठी, काय मिठी मारली की राजा खलास, राज्य आपलं. नारद म्हणाले, द्वंद्व युद्ध या शब्दाचा अर्थ, या युद्धात
कोणीतरी एकानी मेलं पाहिजे तरच युद्ध संपतं. तू अशा युद्धाला बोलवणार आहेस? हो. अरे मूर्खा, अशा युद्धाला कोणाला तरी बोलवण्याआधी एखादा प्रयोग करून बघ ना, मग युद्धाला उभा राहा. तिथे उभा राहिल्यानंतर मशीन फेल गेलं, उपयोग काय? मग नक्कीच तू मरायचास. बरोबर आहे. कोणाला मिठी मारून बघू? ब्रह्मदेवानाच मारून बघ, बघ काही जमतंय का. आणि तू निघाला ना वेडा, आला ब्रह्मदेवांच्या समोर. तू आता कशाला आलायस परत? नाही म्हणले मिठी मारल्यावर समोरचा मरतो का नाही ते बघायचंय. मग तुम्हालाच मिठी मारतो. हेच आळस करणाऱ्या शिक्षकाचं भविष्य आहे. हे आळस करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचं भविष्य आहे. विद्यार्थी तुम्हाला जाळून मारतील. आळशीपणा नाही करून उपयोगाचा, दुर्लक्ष करून नाही उपयोगाचं. नुसत्या शिक्षणानं भागत नाही. संस्कार महत्वाचे असतात. ते संस्कार झाले का नाही महत्वाचं. माझ्या क्लासमध्ये येऊन तू किती टक्के मिळवलेस हे जितके महत्वाचे, तितकं तू समाजामध्ये नीट वागतोस का नाही याच्यावर सुद्धा शिक्षकाचं लक्ष पाहिजे. मग अशा जरी विद्यार्थी गुणी असला तरी त्याला किती मोठ्या अधिकार पदापर्यंत न्यायचा याच्यासाठी काही एक न्याय व्यवस्था उभी करावी लागते. फक्त गुणवत्तेवर सगळ्यांना वरती घेऊन चालत नाही. भ्रष्टाचार करणारे सामान्यांच्या पेक्षा अधिक गुणी असतात. हिशोबामध्ये बँकेत गडबड तोच करू शकतो जो इतरांपेक्षा जास्त चांगले हिशोब ठेवू शकतो. तेव्हा नुसतं शिक्षण नाही उपयोगाचं. याचा संस्कार न पाहता आपण त्याला वरदान दिलं आणि तो आला ना वेडा अंगावर, तुम्हाला मिठी मारून बघायची. ब्रह्मदेव म्हणले माझ्यासारख्या म्हाताऱ्याला काय रे त्रास देतोस. कमलासन बोलत से, कमलासन एक नवीन शब्द आला ना तुमच्या लक्षात. ब्रह्मदेवांना पर्यायी शब्द हा आहे बरं का. ब्रह्मदेवांचं चित्र आपण अनेक वेळेला पाहिलं असेल. ते कमळावरती बसलेले आपण दिसतात. म्हणजे कमल हे ज्याचं आसन आहे असा देव. कमलासन बोलतसे कारे मन मृत्यू कल्पिसी दुष्टा. अरे माझाच मृत्यू इच्छा करतोस तरी तू गणेश हस्ती. मरसी मच्छाप घे वृथा पुष्टा. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 सिंदुरासुराने फार काही मनावर नाही घेतलं. ठीक आहे, काय होईल ते बघू. महाविष्णूंच्या मागे ब्रह्मदेव जरा लपले. विष्णू म्हणाले अरे का ब्रह्मदेवांना त्रास देतोयस, तुम्हाला मिठी मारतो. काय माणूस आहे, याला कोणी वरदान दिलं रे. आम्हीच दिलंय. जाऊ द्या. अरे बाबा हे सृष्टीचा लय करण्याची शक्ती फक्त शंकरांमध्ये आहे. तू जर भगवान शंकरांना हरवू शकलास तर खरा. तो वेडा सिंदुरासुर कैलासावर गेला. भगवान शंकर ध्यानस्थ बसले होते. त्याला ते ध्यानस्थ बसणं वगैरे काही माहीत नाही. त्याला फक्त मार्कशीट आणि त्याच्यानंतर मिळणारी आपल्या घरामधली बेडशीट, ह्या पलीकडे ज्यांना आकला नाहीत. त्याला हे ध्यान धारणा उपासना वगैरे काही संस्कार असतात ते तसे येडपट. ते शेजारच्या नंदीला विचारतोय काय बसल्या बसल्या झोपतात काशी हे गधाड्या, झोपले नाहीत ते ध्यान लावलंय. म्हणजे काय असतं, तुझ्या डोक्यावरनं जाणार असतं काय डोंबल. तुला सांगू ध्यान कसं असतं.
या इथे बाईसाहेब दिसत आहेत त्या कोण आहेत? यांची पत्नी आहे. होय काय? हा असा ध्यान लावून बसला, यांचं कसं होणार हो? आता ह्याच्या पुढं मीच राजा होणार आहे पृथ्वीचा, तेव्हा अशी सुंदर स्त्री मलाच बायको म्हणून योग्य आहे. आणि काही अंदाज न देता पठ्या उठला. पार्वतीलाही पटकन काही अंदाज नाही, गापदिशी एकदम जी पाठीवर घातली ना, निघाला की वेडा. नंदिकेश्वराने जोरदार शंख आणि डमरूचा नाद केला. भगवान शंकरांना जाग केलं. भगवंता, हे सिंदुरासूर नावाचं प्रकरण फारच भयानक आहे बघा. मागोमाग जाऊन शंकराने जो धणका लावला, तो सिंदुरासूर जागच्या जागी उभा. आपण भगवान शंकर, आपण आपल्या सौभाग्यवतीला घेऊन चाललाय सरळ आमच्या समोर ना. नाही, तुम्ही ध्यानात बसले होतात, तुम्हाला आता काय उपयोग यांचा? असं हे पहा, तुम्हाला आपला भारतीय धर्मशास्त्रातला गृहस्थाश्रम कळत नसेल तर मी समजू शकतो, पण कैलासात येऊन माणसं कैलासात तपस्येसाठी येतात. तुम्ही अशा पापाचारासाठी आणि दुसऱ्यावर वाईट नजर ठेवण्यासाठी जर इथे येणार असाल तर कैलासात यापुढे दिसता नाही कामा. द्या, किती दम द्या, काय उपयोग नाही. का? आता मी तुम्हाला मिठी मारणार आहे. मिठी मारली की खलास. शंकर म्हणाले, मिठी मारू दिली तर न, पण तू माझ्यापासून कित्येक कोस दूरच राहशील. एवढा मोठा त्रिशूळच माझ्याकडे आहे. त्या त्रिशूळाचा नाश होईल तेव्हा तू माझ्यापाशी येऊ शकशील ना. काय शक्ती आहे कोणाची या त्रिशूळाला हात लावण्याची? हे ताडकन तडाखा दिला. तो गिरगिरी घेऊन सिंदुरासूर जागच्या जागीच बसला. आणि त्याच्या लक्षात आलं आपलं चुकतंय. आपण काय डाव करणार आहोत ते आधीच सांगतोय सगळ्यांना, मी मिठी मारणार आहे म्हणून. त्यामुळे समोरचा जागा होतोय, चुकताय. आता या देवांच्या नादी नको लागायला. आपल्या या पृथ्वी तलावरती एकेका राजाला संपवू आणि आपलं राज्य मोठं करू अशा इच्छेनं सिंदुरासूर आला आणि पुन्हा एकदा सृष्टीवर हैदोस माजला. हैदोस माजला. जाने जाने पम ग रे झरे सामा ग गमानी धनी जानी जा धनी रे नि जा धनी प म पनि नि प ग गम गम भम रे झरे. या ठिकाणी कथा अशी आहे, पार्वती मातेला तो झालेला अपमान सहन नाही झाला. तिनं तपस्या करून एका पुत्राला जन्म दिला खरा, पण तो आकाराने बराच ओबड धोबड होता. तिला त्याचं ते विद्रूपपण सहन नाही झालं. म्हणून तिनं आपल्या शिवगणांना हाताशी धरून महिष्मती नगराचा राजा एक वरेण्य नावाचा होता, त्याच्या घरी त्याची पत्नी नुकतीच प्रसूत झाली होती. तिचं मूल जे होतं ते राहिलं नव्हतं, म्हणून त्या राणीच्या पलंगावरती या ओबडधोबड मुलाला ठेवला आणि आता तो वरेण्य राजाचा मुलगा म्हणून प्रचलित झाला. पण तरी त्याच्या त्या अशा विचित्र रूपाकडे पाहून वरेण्य राजाला आणि पत्नीला सुद्धा तो नकोसा वाटला. त्यांनी त्याला अरण्यात नेला हो आणि तिथे पराशर नावाच्या ऋषींच्या स्वाधीन केला. पराशर ऋषी तेच म्हणाले, अरे 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 राजा, दुर्दैवी आहेस तू. अजून बाहेरच्या देह सौंदर्याला भुलतोस. तुला याच्या आतमध्ये कोण आहे हे शोधता येत नाही. दृष्टी बरीच कमजोर आहे रे तुझी. आम्ही ऋषी माणसं, ऋषी म्हणजे दर्शन मिळवणारे. या देहाच्या आत काय आहे? आम्हाला वरची पिशवी महत्वाची नाही, त्याच्या आत सोनं आहे का माती आहे ते महत्वाचं. अरे साक्षात परब्रह्म सोनं आत भरलेलं असताना तू त्याला टाकून देतोयस. नशीब तुझं. पराशराने त्याला वाढवला आणि आता हा पराशर पुत्र, खरं तर पार्वती पुत्र,
पण नंतर झाला वरेण्य पुत्र, पण त्याच्यानंतर झाला पराशर पुत्र. त्याने वाढवला, शिकवला, सर्व शास्त्रात निपुण केला आणि त्याला जाणीव दिली. पार्वती मातेचा असा अपमान झालाय, त्यातून ती घाईघाईनं तपस्या करून तुला जन्म दिल्यामुळे थोड्या रूपामध्ये उणीव राहिली आहे. पण तू शिवपुत्र आहेस. अधिक तू वरेण्य राजाने सुद्धा काही काळ सांभाळलेला असल्यामुळे या प्रांताचा राजपुत्र आहेस. या दोनही नात्यांनी लक्षात ठेव. अर्थात तिसरं एक नातं आहे. तू माझ्यासारख्या ऋषीच्या आश्रमात जरी वाढलास तरी या सृष्टीमध्ये मांगल्य जपलं पाहिजे, हे ऋषींचं पण कार्य आहे. म्हणून या त्रिविध नात्याने सांगतो वेड्या, तूर्त हा सिंदुरासुर नावाचा दैत्य प्रचंड माजलेला आहे. त्याची राजधानी सिंदूरवाड जी आहे ती घृष्णेश्वर नावाच्या शिवक्षेत्राच्या शेजारी आहे. लक्षात ठेव, त्याचा नेहमीचा डाव एकच आहे. तो बाहुयुद्धासाठी बोलवतो आणि समोर ज्याला कडकडून मिठी मारून संपवतो, ते त्याला वरदान मिळालंय. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सिंदुरासुराशी झुंज घ्यायला सिद्ध हो. आणि आता साक्षात हे गणेश पराशरांचे शिष्य सिंदूरवाड या ठिकाणी आले. घृष्णेश्वराला जाऊन शिवशंकरांचं दर्शन घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि सिंदुरासुराला आव्हान असं केलं, तुला जमत असेल तर शस्त्रांनी, आणि शस्त्रांनी नको असेल तो बाहुयुद्ध. यातलं काही चालण्यासारखं आहे, काय करतोस? सिंदुरासुर हसला, म्हणाला, हे एवढंसं बालक, याच्यासाठी मी मला देवानी दिलेलं वरदान वापरावं एवढी सुद्धा याची योग्यता नाही. 2 कुऱ्हाडीच्या घावात संपेल. बघू, चल काय तू माझ्या शस्त्राला उत्तर देतोस ते बघतो. आणि मग द्वंद्वयुद्धाला येई दैत्य भारी, द्वंद्वयुद्धाला येई दैत्य भारी, द्वंद्वयुद्धाला सज्ज झाला तो सिंदुरासुरा. करी शस्त्रावर दिव्य अस्त्र घाव, करी शस्त्रावर दिव्य अस्त्र. शांत उभा राहिलेला गणेश समोरून सर्रशी एखादं शस्त्र फेकावं आणि गणेशाने आपल्या शक्तीनं नुसत्या मंत्र सहाय्याने त्या शस्त्राचं निवारण करावं. असा बराच वेळ खेळ चालला. कोणतंही तीक्ष्ण शस्त्र याच्यावर काम करत नाही हे सिंदुरासुराच्या लक्षात आलं. पुरेशा तयारीनं उतरलाय पठ्या. करी शस्त्रावर दिव्य अस्त्र घाव, करी शस्त्रावर. मग शेवटी उपाय शिल्लक राहिला एकच, बाहुयुद्धावर. बाहुयुद्धावर, बाहुयुद्धावर आला पहाडाव, बाहुयुद्धावर आला पहाडाव, हाडाव. सिंदुरासुराकडचं हे शेवटचं शस्त्र होतं. बाकी शस्त्र नको, द्वंद्व युद्ध करू, निशस्त्र युद्ध करू. अगदी मान्य. काय आहे, समोरच्याला जी कल्पना आहे त्या कल्पनेला चटकन छेद देणं हे कुस्ती जिंकण्याचं गमक आहे. हे युद्ध जिंकण्याचं गमक आहे. युद्धाचं गमकच हे की शत्रूच्या डोक्यात काय चाललंय ते आधी आपण लक्षात घ्यायचं आणि त्याच्या कल्पनेला चकमा द्यायचा. त्याच्यावरती एखाद्या उत्कृष्ट योद्ध्याची योग्यता ठरते. आता सिंदुरासुराची सरळ कल्पना होती, हाताला हात चिमटतील, मग हाताने त्याला ओढून घेऊ, दंडाला दंड चिकटतील, आणि एकदा तो आपल्या कवेत आला
ऋषीपुत्र भस्म होईल. म्हणून दोन्ही हात पुढे केले त्याने. आता गणेशाची युक्ती पहा कशी जबरदस्त आहे. त्यांनी पुढे येऊन फक्त त्याच्या एका हाती एकच हात दिला आणि प्रत्येक खेळाला एक अंपायर असतो, 1 2 3 म्हणणारा. आणि जसं या द्वंद्वयुद्धाचा निवाडा करण्यासाठी 1 2 3 अशा रीतीनं प्रारंभाचा शंख वाजला, मात्र गणेश समोर आलेच नाहीत. त्या हाताला तसाच झोका देऊन त्याच्या पाठीवर गेले, पाठीवरनं वरती चढले आणि जो बाहूचा असा पाश घातला गळ्यामध्ये. सर्व शक्तीनिशी सिंदुरासुर प्रयत्न करत होता, पण या कचाट्यातनं तू सुटशील असा वर नाही तुला बेटा, असा वर नाहीये तुला. समोरासमोर मिठी मारता आली तर मृत्यू आहे, मागून तुला ज्याने मिठी मारली त्याला मृत्यू नाहीये. अक्षरशः गळ्याला बाहुपाशाने इतक्या जोराने धरला, जोराने धरला, जोराने धरला, सिंदुरासुराचा अख्खा देह फुटून गेला आणि रक्ताच्या चिळकांड्याने सगळा गणेश भिजला. तेव्हापासून तो सिंदूर प्रिय झाला. तेव्हापासून तो सिंदूर वर्णाचा मानला जाऊ लागला. सिंदुरासुराच्या रक्ताने माखलेला गणेश आपली अवतार लीला करून पुन्हा गणेश धामी परत गेला. लक्षात घ्या, किती छोटी गोष्ट. शत्रूच्या शस्त्राला एक वेळ शस्त्राने नाही उत्तर दिलं, पण बाहुबलाने सुद्धा आम्हाला उत्तर देता येत नाही, इतकी दुबळी अवस्था भक्तांनी आपली करून घेणं हे भारतवर्षातल्या नागरिकाला लांछनास्पद आहे. हे पूर्णपणे मनामध्ये बिंबवण्यासाठी या सगळ्या भगवंतांच्या लीला डोळ्यासमोर धरून तुकोबानेही अशाच शक्तिशाली, संघर्षाला सिद्ध असणाऱ्या अशाच गणेशाचं वर्णन आपल्या पूर्वपद्यात केलंय. धरोनिया हर्षा करी हर्ष करी रे हो. धरोनिया फरश करी, धरोनिया फरश करी, धरोनिया फरश करी, धरोनिया फरश करी. भक्तजनांची विघ्ने, भक्तजनांची विघ्ने वारी वारी वारी. ऐसा गजानन महाराजा, ऐसा गजानन महाराजा, ऐसा गजानन महाराजा. त्याचे चरणी लाहो माझा, त्याचे चरणी लाहो माझा. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया.